अनेक मागणे नाही नाही देवा, अनेक मागणे नाही नाही देवा, एका जनार्दनी सेवा दृढ देई.
नाम अन्योच्छास्त्रचरण श्रवणत्वगादि प्राणानमो भगवते पुरुषाय तुभ्यं शुक्लां ब्रह्म विचारतर परमा माथं जगद्व्यापिनी वीणा पुस्तकधारिणी हरिवदा जाड्यान्धकारं हस्ते स्फटिकमालिका विदधती पद्मासने संस्थितं वन्दे तां परमेश्वरी भगवती गुरुप्रदां शारदे कायमाजी वाणी मानलिया संताची रंजव चित्ताची आपुलिया बळी नाही बोलत सका भगवंत वाचाची तडी द्वादशं नीलमेधावभासं रमा मंदिरं सुंदरं चित्प्रकाशं परं कृष्णिकाया समन्यस्तपादं परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरंगं पाण्डुरंगाकरू चिदानंद सल्लक्षणाढ्य स्वरूपम यमादेश वेदांग योग प्रवीणम समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वर करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रहालादलो पावन झालो चराचरी संपाद्य ज्ञानंच विदाय भक्ती विलोकिता योजं समाधि राजा वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं जय हनुमान ज्ञान जय भक्ति
अनंत कृपा विभूषित सच्चिदानंद घन करुणावरुणालय भक्तवत्सल भगवान श्री पंढरीनाथाच्या चरणावर नतमस्तक होऊन मुक्त कैवल्य तेजोनिधी माऊली महाविष्णू ज्ञानोबराय शांतीचे परब्रह्म पुतळे एकनाथ महाराज आणि भक्तीचे प्रेम भंडारी भक्त नामदेवराय सकळ संतांच्या चरणावर नतमस्तक होऊन सेवेला प्रारंभ करण्याचा प्रयत्न आज कराड या गावामध्ये श्री गजानन श्री विठ्ठल रुक्माई श्री मर्याई मंदिर आणि या ठिकाणी हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहामधील ही पहिल्या दिवसाची आणि शेवटच्या रात्रीची म्हणायला सेवा किंवा 1.5 दिवसाचा सप्ताह असल्याकारणे असं म्हणावं लागतं। ही सेवा ग्रामस्थांनी माझ्या वाट्याला दिलेली आहे। वैकुंठवासी हरिभक्तीपरायण अनंत महाराज जाईलकर बरोबर ना, तसेच वैकुंठवासी अनंत महाराज पाटील यांच्या कृपाशीर्वादाने ही चालत आलेली अखंड सेवा आणि माझ्या समोर देखील असणारे अनंत महाराज ना मोरे म्हणजे अनंत सगळे लाभलेत बरं। आणि हे दुसरं वर्ष आणि या दुसऱ्या वर्षाची ही सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे आणि आज पर्वकाळ आहे बरं का। या गावातील अखंड हरिनाम सप्ताह हे महत्त्वाचं आहे, पण दुग्ध शर्करा योग म्हणजे आज श्री संत एकनाथ महाराजांची नाथषष्ठी आहे आणि अनेक वारकरी आज पैठणला असतील बरं का नाथषष्ठीच्या माध्यमातून। आणि आज या सेवेकरता निवडलेला अभंग नाथरायांचा घ्यावा असं मला वाटलं। या माध्यमातून जसं मला बोलता येईल तसं नाथराय बुद्धी देतील, परमात्मा ज्ञानोबराय तुकोबराय बुद्धी देतील। या माध्यमातून या अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहे। विठ्ठल हा 1.5 दिवसाचा सप्ताह जरी असला तरी या तरुणाने अगदी जोशाने आणि उत्साहाने हा सप्ताह चालू केलाय बरं का। तरुण म्हटलं की त्यांचं काय बोलायचंच नसतं बरं का। तारुण्याच्या मध्ये न मानी कोणाशी ही स्थिती असते बरं का। पण या गावचे तरुण मला बरे वाटतात बरं का। म्हणजे तुम्ही म्हणाल याच गावचे, काही गावचे असतात बरं का आणि काही गावचे वेगळ्या पद्धतीचे असतात। काही गावामध्ये असं पाहायला मिळतं आजचा तरुण म्हणजे काही गावचं आजचा तरुण आणि संध्याकाळी आणावं लागतो धरून आणि मग त्याला धरून बांधून आणावं लागतं। घरची येण्याची वाट पण त्याला कळत नाही, त्याला आम्ही तरुण म्हणतो। म्हणजे ती चांगली शिकलेली पण असतात बरं का। तुम्ही म्हणाल चांगली शिकलेली म्हणजे चांगली शोक असतात, त्यांना सफेद पोस्ट त्याला म्हणतात। पण अगदी परमार्थाच्या साधनेमध्ये या तरुणांनी एकत्र यावं। एकट्याचा नव्हे हा खेळ म्हणून मेळ मिळविला असो। तरुणांनी विचार वयोवृद्धांचे घ्यावं बरं का। लक्ष द्या माझ्याकडे। तरुणांचं कार्यशक्तीचा वापर करावा आणि विचारशक्ती वयोवृद्धांची घ्यावी। पण रामायण घडलं माहिती आहे का। रामायणामध्ये 2 विचार आले, जांबुवंताची विचारशक्ती आणि मारुतीरायांची शक्ती। आणि मग ती विचारशक्ती आशीर्वादाच्या कृपेच्या माध्यमातून आपल्याला मारुतीरायांचं काय अस्तित्व आहे ते रामायणामध्ये दिसूनच आलेलं आहे। लक्ष द्या। म्हणून या माध्यमातून पुन्हा पुन्हा या तरुण वर्गाला धन्यवाद देतो। इथे जमलेल्या माता माऊलींना धन्यवाद देतो। गुरुस्थानी असणारी सगळी बाबा मंडळी यांना धन्यवाद देतो। आणि तुमच्या भागामध्ये सूर्यासारखा सूरजच उदयाला आले असे सुरेश दादा यांना देखील धन्यवाद देतो आणि सेवेला प्रारंभ करतो। या ठिकाणी विलास दादा देखील वयालवरून या ठिकाणी आलेली, त्यांच्या माध्यमातून मला इथे यायला मिळालं। पुन्हा पुन्हा सगळ्यांना धन्यवाद देतो आणि जेवढ्या वेळामध्ये आपल्याला काही वेळ मिळालेला आहे त्या वेळेमध्ये सेवेला आपण करण्याचा प्रयत्न करणार आहे। विठ्ठल 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 विठ्ठल
गेलेला अभंग शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा उत्तम असा गोड आणि चिंतनीय अभंग. आजच्या अभंगात पण नातराय मागणी मागतात बरं का. संत देवाकडे मागणी मागतात. आपणाला सिद्धांत माहिती आहे, संत मागणी मागत नाही असं तुकोबारायांनी सांगितलं. काही मागणी आहे आम्हा अनुचित वडिलांची रीत जाणत असे. जगापुढे मागणारा देवाला पण आवडत नाही आणि माणसाला पण आवडत नाही. सकाळी सकाळी कामावर जात असताना जर एखाद्याने आपल्या पुढे हात पसरले तर आपल्याला बरं वाटतं का वाईट वाटतं? बोला, बरं वाटतं का वाईट वाटतं? तुम्ही म्हणाल त्याचं वाईट वाटत नाही, आपलंच वाईट वाटतं, कारण मीच कसा मिळालो याला. सकाळी सकाळी जर आपण हात पसरण न करता आपल्या पुढे एखादा मनुष्य आलं तर त्याचं दुर्दैव किंवा आपलं दुर्दैव आपल्याला वाटतं, काय माझ्या समोरच हा मनुष्य आला. त्याचं एकमेव कारण दुसऱ्याने सुद्धा मागणारा मागितलं तर ते मागणं कोणाला आवडत नाही. आणि आपण सुद्धा दुसऱ्याकडे मागितलं तरी स्वतःच्या मनाला देखील वाटतं मी दुसऱ्या पुढे हात पसरतो. मागणंही कोणाला आवडत नाही. मग तुकोबाराय म्हणतात आम्हाला मागणं आवडत नाही, देवाला कसं आवडेल? काही न मागे कोणाशी तोची आवडे. कोणाला कडे काहीच मागत नाही तो देवाला आवडतं. मग आम्ही किती जणांपुढे मागतो? सकाळपासून संध्याकाळपर्यंत आमचं मागण्यातच आयुष्य गेलेलं असतं. खरंय की नाही? जर आमचं आयुष्य मागण्यामध्ये गेलं असतं, हे दे ते दे, हे करता 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 आयुष्यामध्ये आणा आणा म्हणण्यातच आमचं आयुष्य जातं. मग मागण्यामध्ये जर आमचं आयुष्य जात असेल तर संतांना ती मागणी आवडत नाही. आम्हाला जर स्वाभिमानाने जगायचं असेल तर कोणाकडे काहीच न मागितलं पाहिजे. पण तरी सुद्धा आज आपल्या अभंगामध्ये तुकोबाराय किंवा नातराय आजचा अभंग आहे, नातराय देवाकडे मागणी मागतात. ऐका, नातराय काय मागणी मागतात तर संतांची मागणीचा विचार केला तर लक्ष द्या. संत कधी कधी स्वतःसाठी मागतात पण हित जगाचं असतं. लक्ष द्या माझ्याकडे. संत कधी कधी मागताना स्वार्थापुटे मागतात पण हित जगाचं असतं. आपण मागताना जगासाठी जरी मागितलं तरी स्वार्थ आपलाच असतो. मला काही म्हणायचं कळतं का तुम्हाला? संत मागताना स्वतःसाठी जरी मागताना दिसत असले तर हित त्यांचा जगाचाच असतो. आणि तुम्ही आम्ही मागताना जगासाठी जरी मागितलं तरी स्वार्थापोटी आपलं मागणं असतं. एक उदाहरण देतो तुम्हाला म्हणजे पटेल. खरं सांगा, ज्ञानोबारायांनी पसायदान स्वतःसाठी मागितलंय का जगासाठी? बोला बोला. आता तुम्हाला पसायदान पाठ नसेल तर मी काय म्हणावं? बोला, खरं सांगा. तुमच्या सगळ्यांच्या पसायदान पाठ आहे. ऐक की नाही बाळा? ऐक की नाही? नाही वाटतं? विठ्ठल विठ्ठल. आता तुम्ही म्हणा ज्ञानोबारायांनी पसायदान स्वतःसाठी मागितलंय का जगासाठी? बोला, जगासाठी. पण खरं सांगा, तुम्ही जगासाठी म्हणता की नाही? पण मी म्हणतो ज्ञानोबारायांनी पसायदान जगासाठी मागितलं नाही, स्वतःसाठी मागितलं. आता बघा, तुम्ही म्हणाल पुन्हा, तुम्ही म्हणाल महाराज काय म्हणतात? मी खरंच सांगते ते, मी प्रमाणानिशी सांगतो. ऐका, ज्ञानोबारायांनी पसायदान मागितलंय. मी धाडसाने बोलतो बरं का. ज्ञानोबारायांनी पसायदान जगासाठी नाही पण ते स्वतःसाठीच मागितलंय. आता तुम्ही म्हणाल कसं? हे मी उदाहरणाने स्पष्ट करतो बरं का. आता मला सांगा, पसायदान म्हणा माझ्या पाठी. आता येणे वाग्यज्ञ तोषोनी आम्हा द्यावे. काय बोला? ज्यार्थी मज म्हणजे मला, मला द्या. तोषोनी मज द्यावे जर म्हणत असेल तर ज्ञानोबारायांनी पसायदान कोणासाठी? मला पहिला सिद्धांत पटून द्यायचं बरं का. मज द्यावे जर ज्ञानोबाराय म्हणत असेल तर पसायदान आपल्यासाठी आहे. म्हणजे ज्ञानोबाराय स्वतःसाठी मागतात. पण खरं सांगू ना, ज्ञानोबारायांनी जरी पसायदान स्वतःसाठी मागितलं असलं तरी त्या पसायदानातून हित जगाचं आहे. जे खळांची बोला हो तया सत्कर्मी भूता परस्परे किंबहुना पूर्ण होणी तिने लोकी. आता काय म्हणायचं, जगासाठी का स्वतःसाठी? अरे हे ध्यानात ठेवा, संत मागताना जरी स्वतःसाठी मागित असलं तरी हित जगाचंच असतं दादा. ज्ञानोबाराय स्वतःसाठी जरी, कारण का ज्ञानोबारायने माहीत आहे सामान्य मनुष्य देवाजवळ गेला तर देवाच्या पर्यंत पोचण्याचा त्याचा अधिकार नाही. मग सामान्याचं पण हित झालं पाहिजे ना. एखादा साधा सुद्धा गरीब मनुष्य एखाद्या आमदार खासदाराकडे गेला तर तो मनुष्य त्याच्याकडे दुर्लक्ष करेल. खरं आहे की नाही? बोला. तो
त्याला आपल्या दरवाजापुढे उभा करणार नाही. का करणार? तसा देव मोठा आहे आणि तुमचा आमच्यासारखा जीव सामान्य आहे. तो देवाच्या दरबारामध्ये डायरेक्ट गेला तर देव त्याची मागणी धिक्कारेल. मग ज्ञानोबारांनी त्यातली मध्यस्थी केली. अरे त्यांच्या भावनेतून का होईना त्यांच्या अंतकरणातील भावना ओळखल्या आणि ते साकडं ज्ञानोबारांनी देवापुढे नेलं. देवा यांचं मागणं आहे पण मी मागतो. लक्ष आहे ना मी काय म्हणतो? मागणं यांचं आहे, मागणं जीवाचं आहे पण मी मागतो. कारण का? मला त्या जीवाच्या विषयी काय आहे? कळवळा येतो. कळवळा उडत हे जण न देखावे डोळा येतो कळवळा. म्हणून संत मागतात. म्हणून त्यांच्या मागणीचा आदर्श म्हणून आज मागणं लक्ष या. म्हणून तुम्ही आम्ही मागतो. म्हणून संत मागताना स्वार्थापोटी जरी मागितलं तर हित जगाचं आहे, स्वतःसाठी मागितलं तर हित जगाचं आहे. पुढे ऐका. कधी कधी आपण जगासाठी मागतो, जीव जगासाठी मागतो. तुम्ही आम्ही जरी जगासाठी मागितलं तर हित कोणाचं असतं? बोला. तुम्हाला उदाहरण देतो म्हणजे पटेल. एखादा टेकाडावर देव प्रसन्न होणार आहेत, नवसाला पावणारी देवी होती, देव होता. टेकाडावर नवसाला पावणार ते देव पाहिल्यानंतर एका बाईला सांगितलं, बाई म्हणे हा देव नवसाला पावतो बरं का. नवसाला पावतो असं देव म्हटल्यानंतर महिलांच्या मनामध्ये काय होतं की नाही काही कळत नाही मला. देव नवसाला पावतो हा म्हटल्यानंतर महिला न कळत तिकडे जायला सुरुवात करतात. का? नवसाला पावणार. तशी एक आई बाई आपल्या मुलीला घेऊन त्या नवसाला पावणाऱ्या देवाकडे गेली आणि देवाकडे गेल्यानंतर तिथं टेकाडावर चढली आणि तिथं त्या पंडित होते त्या ठिकाणी. त्या पंडितांनी सांगितलं, बाई कुठे निघाली? म्हणे कुठे नाही, या नवसाला पावणाऱ्या देवाकडे चालले मागणं मागायला. म्हणे का मागणं मागायला? पण एक आट आहे बाई. म्हणे काय आट आहे? म्हणे हा देव असा आहे देताना सगळं देतं पण स्वतःसाठी काय देत नाही. हा मी बोलते, मी काही कळतं ना बोलते ते. म्हणजे हा देव स्वतःला काय देत नाही. जगासाठी मागितलं तर सगळं देतो पण स्वतःसाठी काहीच देत नाही. ती विचारत पडली, मी मागायला कोणासाठी आलंय? स्वतःसाठी. मग आता जगासाठी कसं? म्हणे देवाला फसवलं पाहिजे. ती गेली म्हणे स्वतःसाठी काहीच देव देत नाही. हो म्हणे स्वतःसाठी काहीच देत नाही पण जगासाठी मागितलं तर सगळं देतं. पण तिने भाषा फिरून देवाकडे गेली आणि म्हणे देवाला मागताना जगासाठीच मागायचं पण आपल्यासाठी काहीतरी असलं पाहिजे. मग मागायला गेली, देवाकडे गेली तरी सुद्धा ती धाडसाने गेली. पंडितजी म्हणता, बघ जाऊ नको, स्वतःसाठी काय नाही मिळणार. म्हणे काय करायचं मला, मी स्वार्थी नाहीच म्हणे. आतमध्ये गेली, देवाकडे मागितलं आणि मग पुन्हा मागे आली. पंडितजी जवळ आली. पंडितजीने सांगितलं, ताई देवाकडे मागितलं. तर मुलीला विचारलं, ए मुली काय मागितलं ग देवाकडे? म्हणे नाही स्वतःसाठी नाही ना मागितलं. हो म्हणे स्वतःसाठी मुळीच मागितले नाही. कोणासाठी मागितलं? म्हणे दुसऱ्यासाठी मागितले. हा म्हणे दुसऱ्यासाठी मागितलं. हो म्हणे दुसऱ्यासाठी मागितलंय. दुसऱ्यासाठी काय मागितलं बाई? म्हणे काय नाही, माझ्यासाठी मुळीच मागितलं नाही. म्हणे काय मागितलं ते तर सांग. म्हणे मागितलं एवढं, देवा मला काहीच नको पण आमच्या आईला एक जावई दे. पटलं का? नाही तू पेटली. देवा काहीच नको पण आमच्या आईला एक. बोला. आमच्या आईला एक. आईला जावई मग हिला कोण? बोला. आईला जावं हिला नवराच ना. हे मागणं तुमचं आमचं मागताना दुसऱ्यासाठी जरी मागितलं तरी स्वार्थ जडलेला असतात. पण नाथराय आजच्या अभंगामध्ये देवाकडे मागणी मागतात. देवा माझं मन तुझ्या चरणावर लागू दे. पण तरी सुद्धा नाथांच्या मागणीतून आपणाला आदर्श घ्यायचा आहे. कारण का परमात्म्याच्या दरबारामध्ये गेल्यानंतर काय मागावं आणि काय मागू नये हे आदर्श आम्हाला शिकवणारे कोण असतात? त्याला संत म्हणतात. म्हणून आजच्या आदर्शाच्या माध्यमातून मागणी कशी असावी हे आदर्श मागणी आजच्या अभंगामध्ये नाथराय सांगतात. देवा माझे मन लागू तुझे चरणी. ए देवा माझं मन तुझ्या चरणावर लागू दे. संसाराच्या व्यसनामध्ये मला पाडू देऊ नको. देवा माझे मन. आजच्या अभंगामध्ये देवाकडे मागणी मागतात. खरं सांगा या देवाकडे मागणी मागतात याचा अर्थ या विश्वामध्ये देव आहे. नाथरायांचा पूर्ण विश्वास या देवावर आहे. देव दिव्य धातीपासून बनलेला इथे दिव्य असा देव आहे. मग तो देव आहे म्हणून तर नाथरायांनी देवाकडे मागणी केली. बरोबर की नाही?
मग देव आहे ही भावना नातरांच्या अंतःकरणामध्ये आहे, म्हणून देवाकडे मागणी मागितली. खरंच सांगा, तुम्हा आम्हाला काही लोक समाजामध्ये अशी मिळतील मोरे बाबा की देव नाही अशी म्हणणारी लोक मिळतील. अहो, देव आहे असं वाटतं म्हणून तर आम्ही मागणं मागतो ना. जर देव नाही असं जर म्हटलं तर मागणं कोणाकडे मागायचं, म्हणून नातराई मागणी मागतात. ऐका, काही लोक विश्वामध्ये अशी पाहायला मिळते या विश्वात देवच नाही असं म्हणणारी लोक आहे. पण खरं सांगू ना, या विश्वामध्ये जरी देव नाही म्हणणारी लोक असली तर देव आहे हे मान्य करावं लागतं. काही लोक चांगली चांगली व्याख्यानं करतात बाबा, खूप म्हणे कुठे शिकला, कुठेच नाही, देवाची कृपा. म्हणजे व्याख्यान चांगली करतं, कुठे शिकलं, कोणत्याच गुरु कुठे नाही, मग कुठून, देवाची कृपा. म्हणजे त्यांनी व्याख्यान रंगवून सांगितलं या विश्वात देवच नाही, हे व्याख्यान रंगून सांगितलं पण देवाची कृपा म्हणून सांगितलं. काय वेळी खुली माणसं असतात, मूर्ख माणसं असतात, देव नाही पटवतात पण देवाची कृपा म्हणतात. म्हणजे कुठे ना कुठे देवाचं अस्तित्व मानावं लागतं की नाही. आणि कळत ना कळत 2019 मध्ये आम्हाला कळालं देव आहे की नाही, कळालं की नाही. तो बाबा आला 2019 मध्ये, त्याचं नाव आहे बोला, जगावर आघात करून गेला, धक्का देऊन गेला. त्या बाबाचं नाव कोरोना, बरोबर की नाही बाबा. तो पाहत होता कोण कोण रडतोय, मी आल्यानंतर कोण कोण रडतो, कोरोना कोण म्हणतोय, बरोबर की नाही, आला की नाही. प्रत्येक जगामध्ये तो बाबा आला, जगभर फिरला. भारतामध्ये पण आला का, चीन मधून आला, भारतामध्ये बोला आला, पुढे महाराष्ट्रामध्ये आला, पनवेलमध्ये, रसायनीमध्ये, कराड्यामध्ये, हा आला का, घराघरामध्ये शिरला की नाही. खरं सांगा, कराड्यामध्ये, घराघरामध्ये, गावागावामध्ये, चुलीपर्यंत शिरला. कोण, कोरोना. पण खरं सांगा, कोरोना चुलीपर्यंत शिरला पण दिसला का, लोक म्हणतात देवच नाही, देवच नाही. मी म्हणतो देव नाही पण कोरोना तरी आहे का, बोला ना. कोरोना घराघरापर्यंत शिरला प्रत्येकाच्या. कोरोना आल्यानंतर तुमच्या गावामध्ये आला का, खरं सांगा, आला होता का, महिला मंडळ आला होता ना, पण दिसला का तुम्हाला, बोला ना. कोरोना आला असं म्हणावं लागतो पण दिसला का विचारल्यानंतर नाही म्हणावं लागतो. मग कोरोना आलाच नाही म्हणा ना, जरी दिसला नाही तरी तो आला असं म्हणावं. बोला माझ्याशी, जरी तो कोरोना दिसला नाही तरी आला असं म्हणावं लागतं का. ज्या अर्थी स्मशानावर मेलेली लोक आमच्या डोळ्याने प्रत्यक्ष आम्ही पाहत होतो, एक पाहत असा एक अची, एक गेलं की दुसरं, दुसरं गेलं की तिसरं, एक मेल्यानंतर ती महिला मंडळ सुद्धा आपले पतिदेव आल्यानंतर नवरा, त्या काळामध्ये आम्हाला जाणीव झाली. काय जाणीव झाली, आमचं खरं कोण, माझा कोण. वरून बादलीमध्ये जसं विहिरीमध्ये ते पोरा, तो लांबणा म्हणा पोरा म्हणा टाकल्यानंतर पाणी काढण्यासाठी बादली टाकावी, तशी आपल्या पतिदेवांना जेवण देण्यासाठी बादली टाकत होते. कोण, म्हणजे कामावर आल्यानंतर त्यांना खाली ठेवायचे, आपण वरच्या माळ्यावर राहायचे का, सेफ डिस्टन्स. कोणी जरी पोरगा आला आई बापाला डिस्टन्स ठेवल्याशिवाय, म्हणजे काय अवस्था त्या कोरोनाची झाली. मला देवाचं अस्तित्व सांगायचं, लक्ष द्या. तुम्हाला तो कोरोना दिसला का, मान्य करा, बोला. आला होता की नाही, आला होता. जर आला होता पण दिसला नाही तरी, दिसला नाही जरी तो दिसला नाही तरी आम्हाला मान्य करावं लागतो कोरोना. आता मला देवाचं अस्तित्व सांगायचं. कोरोना आला होता, दिसला नाही, सूक्ष्म आहे, दिसला नाही तरी त्याला आलं म्हणून मानावं लागतं. तसं या विश्वामध्ये देव नाही तरी मानावं लागतं ना. ऐका, वाक्य ऐका माझं. न दिसणारा सूक्ष्म जीवाणू कोरोना, न दिसणारा सूक्ष्म जीवाणू कोरोना मनुष्याला मारू शकतो. हा जर तुमचा विश्वास असेल तर न दिसणारा परमात्मा सुद्धा आम्हाला वाचू शकतो, हा विश्वास ठेवा. हा, म्हणून हे मान्य करावं लागतो, देव आहे, देव आहे. अरे देव आहे म्हणजे कुठे आहे, देव आहे, देव आहे, देव आहे, देव आहे, देव आहे, देव आहे. मंदिर शोधून पाहे, हृदय मंदिर शोधून पाहे, मंदिर शोधून पाहे, हृदय मंदिर शोधून पाहे, मंदिर शोधून पाहे.
जवळच आहे, जवळची आहे परी भेटे ना, मला कळालं. आता तुम्ही म्हणाल देव आहे म्हणून त्या देवतेकडे मागणी मागता, देवा या विश्वाच्या चालका, या विश्वाच्या व्यापका, तुझी या सत्तेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे, तुझे या बोले, अशा परब्रह्म तत्वाकडे, ज्या परब्रह्माने आपणाला जीव दिलं, जीव, जेने हा जीव दिला दान, तयाचे करेन चिंतन, जग जीवन नारायण गायन गुण तयाचे, त्या परब्रह्माचं चिंतन करायचे. खरं सांगा, आपलं शरीर चालतं कोणामुळे? बोला, कोणामुळे? एकाला सहज ना बाबा विचारलं प्रश्न, सांगा तुमचं शरीर चालतं कोणाच्या सत्तेने? तो म्हणतो पायाच्या सत्तेने. मग खरं सांगा, पायाच्या सत्तेने जर शरीर चालत असेल तर अपंग झालेली माणसं चालत नाही का? बोला ना. अपंग झालेली माणसं पण कुठेही जाऊ शकतात, खुर्चीने का होईना, सायकलीने का होईना, ते कुठे ना कुठे जातात का? मग चाली हे शरीर पायांचे सत्य म्हणता येत नाही. हृदयामध्ये असणाऱ्या परब्रह्म तत्वामुळे आमचं काय चालतं? बोला, आत्मतत्वामुळे आमचं काय चालतं? शरीर चालतं. चालिय शरीर कोण बोलवितो हरिविन, देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन. म्हणून देव आहे मान्य करावं लागतो, पण जर मान्य केलं तर मागणं आहे दादा. देव नाही म्हणणाऱ्याकडे मागणं नाही, देव आहे म्हणणाऱ्याकडे मागणं आहे. नात्र मानतात आणि त्याला भसतातही, म्हणून मागणं आहे. देवा माझे मन लागू तुझे चरणी, देवा माझं मन तुझ्या चरणावर लागू दे. लक्ष द्या, चरणावर लागू दे पण मन लागू दे. देवा माझे मन का चरणावर लागू दे? तर त्याचा एकमेव कारण, हे मन चंचल आहे. चंचल ही मन कृष्ण प्रमाती बलवत दृढम तस्याम निग्रमण्य वायुरेव सदुष्कर. मन आवरत नाही दादा. किती काय केलं तरी मनाचा स्वभाव मन काही सोडत नाही. बहु चंचल चपल जाता येता न लगे वेळ असा मन आहे. म्हणून अर्जुनाने त्या 6व्या अध्यायामध्ये परब्रह्माला सांगितलं, चंचल हे मन कृष्ण प्रमाती बलवत दृढम तस्याम निग्रमण्य वायुरेव सदुष्करम. देवा वाऱ्यासारखा धावणारं मन आहे, हे कसं काय मी याला आवरू? देवाने उत्तर दिलेलं सांगितलेलं आहे, तू मन हे मीच करी, माझी भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मजे ऐकाते. ऐका, मन कोणाला आवरत नाही. मला सामान्य दृष्टांताच्या माध्यमातून उदाहरण देतो. मन कोणाला आवरत नाही. का आवरत नाही? मनाचा स्वभावच चंचल आहे. किती चंचल, किती चंचल, एवढा चंचल, एवढा चंचल. आपल्याकडे तो मन आहे ना, किती झालं तरी तो मन त्याचा स्वभाव काही बदले ना. आपल्याकडे ते मन आहे, जित्याची खोड, जित्याची खोड. बोला बोला, मेल्याशिवाय. पण मी म्हणत नाही तसा, जित्याची खोड मेलं तरी जात नाही. आता तुमच्या सिद्धांताला उलटा सिद्धांत सांगतो बरं का. जित्याची खोड तुम्ही म्हणता मेल्याशिवाय जात नाही, पण मी म्हणतो जित्याची खोड मेलं तरी जात नाही. म्हणजे कसं ते उदाहरणाने पट म्हणत, तसा जसा मनुष्याचा स्वभाव मेलं तरी जात नाही. तुम्ही म्हणे कसं? हो पटवून देतो तुम्हाला. तसं मनाचा स्वभाव मन सोडायला तयार नाही. सिद्धांत सांगतो पहा. आपल्याकडे पिंडदान करायचं असेल तर कधी करतात? एखाद्या 13व्या नंतर करतात बरं का, किंवा 13व्या नंतर आपली सर्व पितृ अमावस्या असते ती, काव सर्व पितृ अमावस्याला आपण काय करतो? पिंडदान करतो. तेव्हा पिंडदान केल्यानंतर मुलगा, नवीनच तो मुलगा 1 वर्षानंतर तो पिंडदान करायला जातो. जेव्हा पिंडदान करायला सगळे पदार्थ ठेवतो, पण कावळा काय पिंडाला शिवत नाही. बोला, कावळा पिंडाला शिवत नाही. तो वाट पाहतो कधी कावळा शिवेल. कावळ्या एकदाशी शिव, माझ्या पोटात कावळे ओरडतात, बरं की नाही? तो कावळा काय पिंडाला बाबा शिवत नाही. 1 तास झाला, 2 तास झालं, 3 तास झालं. मला काय सिद्धांत सांगायचे? जित्याची खोड. 3 तास 4 तास झाला, मुलगा कंटाळला, तरी सुद्धा पिंडाला कावळा काही शिवायला बोला तयार नाही. शेवटी कंटाळला ना आईकडे आला. आई 4 तास वाट पाहिली, पण कावळा काही पिंडाला शिवला नाही. म्हणे का शिवला नाही? रडायला लागला. म्हणे बाबा काही आलेच नाही. म्हणे बाबा येतील कसा? कावळा पिंडाला शिवेलच कसा? म्हणे का शिवणार नाही? का शिवला नाही? त्याचं एकमेव कारण, बाबांना ठेवली पाहिजे. बोला, बाबांना ठेवली पाहिजे. काय आता ते काय ते मला सांगायला नको कीर्तनात. म्हणे ते ठेव, बाबा येईल. शेवटी त्याने ग्लास भरून ठेवली, आणि ग्लास भरून ठेवल्यानंतर कावळा येऊन पिंडाला शिवला. आता म्हणा जित्याची खोड. बोला, जित्याची खोड.
मेलं तरी जात नाही. तसा मनाचा स्वभाव आहे चंचल. किती काय केलं तरी मन त्याचा स्वभाव सोडायला तयार नाही. जर मन त्याचा स्वभाव सोडायला तयार नाही तर नाथरायणी म्हणावं, देवा माझे मन लागत तुझ्या. हा चंचल आहे. किती काय केलं तरी मनाचा स्वभाव सोडायला तयार नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणीचा अर्थ सांगून जाईन बरं का. सुंब जळाला तरी पिळका जात नाही. हा रावणाला तिघांनी सांगितलं बरं का, ए रावण्या, अरे तो रामचंद्र परमात्मा आहे. त्या परमात्म्याची पत्नी पडून आणली. अरे तुला लाज कशी वाटत नाही. तिघांनी समजावून सांगितलं. भाऊ विभीषण, पत्नी मंदोदरी आणि सासरा माल्यवान, तिघांनी सांगितलं. पण तरी सुद्धा तिघांचं रावणाने ऐकलं नाही. म्हणे काय उत्तर दिलं रावणाने, तुम्ही जरी मला समजावून सांगत असला, एक वेळ रामाला किंवा तुम्ही त्या रामाला शरण जा असं त्यांनी सांगितलं. एक वेळ त्याची पत्नी परत देईन, पण पाय कोणाचा धरणं माझ्या रक्तातच नाही. म्हणजे काही गोष्टीचा स्वभाव किती काय केलं तरी जात नाही. तसा मनाचा स्वभाव हा चंचल आहे. आणि चंचल असल्या कारणाने मन सोडायला स्वभाव काही तयार नाही. म्हणून सांगायचं तात्पर्य, हा चंचल स्वभाव देवा जावं. आणि याच्याकरता संत मागणी मागतात, देवा माझे मन तुझे लागो तुझे चरणी. का मन? कारण संतांनी तो मन आवरलं. आणि मन आवरलेल्या संतांना जो लाभ झाला तो मला लाभ व्हावा. ज्ञानोबादी संतांनी मनावर अंकुश ठेवले. तुका म्हणे मना पाहिजे अंकुश, नित्य नवादीस जागृतीचा. तो जागृतीचा नित्य नवादीस त्यांना प्राप्त झाला, ते आम्हाला प्राप्त व्हावं म्हणून मन स्थिर. मन तुझ्या चरणाशी लागू दे. ऐका, संतांनी मन ताब्यामध्ये ठेवलं. कसं? आपण लक्ष द्या, साधू संतांनी आपली इंद्रिय आपल्या हातात ठेवलेली आहेत. आणि तुमची आमची इंद्रिय आपण मन किंवा आपण इंद्रियांच्या मागे धावतो. लक्ष आहे ना? संतांची इंद्रिय त्यांच्या ताब्यात आहेत, पण आपली इंद्रिय आपल्या ताब्यात नाही. आपण सैर धावतो त्या इंद्रियांच्या मागे. जिकडे डोळे जातील तिकडे आपलं मन जातो. जिकडे हात जातील तिथं जे जे इंद्रिय आहेत ना, डोळ्यांनी पाहिलं कृती वेगळी घडते. म्हणजे आपली इंद्रिय आपल्या हातात. बोला, आपलं मन आपल्या हातात आहे का? आपलं मन हातामध्ये नाही. आपण मनोमार्ग गेला तो येते मुकला. पण संतांच्या सानिध्यामध्ये राहिल्यानंतर मन संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती. एक छोटंसं उदाहरण सांगतो, ऐका. देशावरून एकदा का तिकडचं पाणी संपल्यानंतर कोकणामध्ये ते मेंढपाळ येतो की नाही, धनगर त्याला म्हणतो. तो कोकणामध्ये धनगर येतो. धनगर आल्यानंतर आपण त्या दृष्टांतावरून त्या उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं. ऐका, तो धनगर पुढे असतात का त्याची मेंढी पुढे असतात? बोला. बरं, तुम्ही पाहिलेलं म्हणून ते सांगतात. मला सांगायचे, मन हा साधूच्या ताब्यात असतो, पण आपला मन सैरावैरा धावतो. लक्ष द्या, तो धनगर पुढे असतो. बोला, माझ्याशी बोला. तो धनगर पुढे असतो का त्याच्या मेंढ्या पुढे असतात? धनगर जिकडे जावं तिकडे त्याच्या. मग हायवेने जरी चालला तरी मेंढ्या कुठून चालतो? हायवेच्या मधून गेला, अख्ख्या गाड्यांची ट्रॅफिक लागते, पण त्या मेंढ्या काय फक्त त्या आवरतात कोणाला? बोला. धनगर एखाद्या माळावर बस म्हटल्या तर मेंढ्या नाही म्हणे, या बाबाच्या शेतातच बसायच्या मेंढ्या. जिकडं धनगर जाईल तिकडं मेंढ्या जातात. पण खरं सांगू, त्या मेंढ्या त्याच्या ताब्यामध्ये असल्या कारणे परिणाम काय? तो दुसऱ्यावर वचक घालवतो. का? त्या मेंढ्यांना दुसऱ्याच्या शेतामध्ये बसवण्याकरता पैसे घेतो. कोण? बोला. धनगर आपल्याकडूनच पैसे घेतो, आपल्याच प्लॉट मध्ये मेंढर बसवतो आणि आपल्याकडूनच कशाचे? आता तुम्हाला काय फायदा होतो मला सांगा. परिणाम तर काय? आपल्या शेतामध्ये मेंढऱ्या बसवतो, पण आपल्याकडून पैसे घेतो. त्याला द्यावे लागतात की नाही पैसे? त्याला पैसे द्यावे लागतात. का तो पैसे घेतात? त्याचं कारण एक आहे, त्याच्या मेंढर त्याच्या ताब्यात आहेत. आपल्याकडून पैसे घेतो ना, का पैसे घेतो? त्याची मेंढर त्याच्या ताब्यात आहेत. मला सांगायचंय, साधूच्या हातामध्ये त्याची इंद्रिय असतो, साधूच्या हातामध्ये त्याचं मन असतो.
आपलं मन आपल्या ताब्यामध्ये नसतो. जिकडं जाऊ नये ते जाय, जाऊ नये ते जाय, जिकडे जाऊ नये ते जाय, जिकडे जाऊ नये ते जाय, जे खाऊ नये ते खाय, जे खाऊ नये ते खाय, कानून त्याच्यातून आम्हाला काहीतरी शिकायला मिळालं पाहिजे दादा. कोणाकडून तरी काही शिकायला मिळालं तरी जीवनात सार्थकी लागलं असं म्हणायला हरकत नाही. मला सांगा, त्या मेंढरा आणि मेंढर त्या धनगराच्या ताब्यात आहेत. कळालं? एक सिद्धांत झाला, एक उदाहरण झालं. पण दुसरं, मेंढर त्या धनगराच्या ताब्यात आहेत पण आपल्याकडचा बकरीवाला. आता मला सांगा, मगाशी तुम्ही उत्तर दिलं मेंढर पुढे असतात का तो धनगर पुढे असतो? हा, धनगर. असं उत्तर तुम्ही धनगर दिलं. आता आपल्या गावाकडचा बकरीवाल्याचं उदाहरण पहा. बकरीवाला पुढे असतात का बकऱ्या पुढे असतात? बोला बोला, मला मनाची स्थिती सांगायची बरं का. बोला, बकरीवाला पुढे असतो का बकऱ्या पुढे असतात? बोला. बकऱ्या पुढे असतात. तो बकरीवाला त्या मेंढराना त्या बकऱ्याना हाका मारून 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 त्याचा घसा फुटतो. कोणाचा? कोणाचा? बकरीवाल्याचा घसा फुटतो. पण बकऱ्या काय आवरत नाहीत. तशी आपल्या मनाची अवस्था झाली दादा. अरे आता तरी यावं, आता तरी वाटायचं परमार्थाला यावं, आता तरी वाटतं कीर्तनाला यावं. पण कीर्तनाला यायला तयार झाला तो तर सुद्धा लावलं पण मन सांगतो नाही. काय करायचं कीर्तन? 11 वाजले. म्हणजे वाजायला आले म्हणून सांगतो. म्हणजे काय करायचं कीर्तन? म्हणे आताच उशीर झाला कीर्तनाला, काय जाऊन करायचे? आणि नाही मग आशेची स्थिती. म्हणून कामे नेले चित्त नेदी अवलोको मुख, परमार्थाला येऊनच देत नाही. हे पाप आहेत बरं का. हे पाप आहेत. आणि मन जर परमार्थाला येत नसेल, नामस्मरणामध्ये गुंतत नसेल तर पाप आहेत. नामस्मरण मुखातून येत नसेल तर पाप आहेत. आलं तरी ते संस्काराने होत नसेल तर ते पाप आहेत. संस्काराने जरी झालं तरी साध्यापर्यंत पोहोचत नसेल तरी सुद्धा पाप आहे. कधी कधी झोप येते ना, तुका म्हणे पाप येती हिताड, हिताड पाप येतं. ज्या अर्थी मन परमार्थाला धजावत नसेल त्या अर्थी आमची परमार्थाची शुद्ध स्थिती नाही. काहीतरी मन कुठेतरी गुंतलंय हे म्हणायला हरकत नाही. म्हणून मन हा इंद्रियांचा राजा आहे. आणि असं मन हे परमात्म्या तू काय कर, तुझ्या चरणाशी लाव. देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडून दे. देवा संसाराचं व्यसन, या व्यसनातून, कारण का संसाराचं व्यसन पकडलं तर संसार कसं आहे? दुःख रूप, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. हे व्यसन आहे बरं का. खरं सांगू ना, जे व्यसन, व्यसन कशाला म्हणतात बरं का? बोला. व्यसन कशाला म्हणतात? व्यसन त्याला म्हणतात एखाद्या गोष्टीचं प्रमाणापेक्षा अतिरिक्त जीवनामध्ये होणं, याला काय म्हणतात? बोला. व्यसन. मग कोणत्याही बाबतीमध्ये अतिरिक्त झालं की त्याचं व्यसन. चहा प्रथमतः व्यसन नसेल पण एकदा चहा घेतलं तर ठीक, अर्धा कप. डॉक्टर म्हणतात पिऊच नका बरं का, पण तरी सुद्धा थोडा पिला तरी ते व्यसन नाही. पण एकदा दिवसातून 2दा 3दा 4दा 5दा 10दा होत असेल तर त्याला काय म्हणावं? व्यसन. खरं सांगू, व्यसन आपल्यापासून दूर राहा असं बोलत असतो. व्यसन आपल्याला शिकवत असतो. मग कोणतंही व्यसन असो, सिगारेटचं असावं, तंबाखूचं असो, ते व्यसन आपल्याला सांगतो माझ्यापासून दूर राहा. सांगतो की नाही? बोला. त्याच्यावर लिहिलेलं असेल नो स्मोकिंग. कोण म्हणतोय? कोण म्हणतो? सिगारेट. सिगारेट म्हणतो नो स्मोकिंग, पण त्याच्याकडे पाहूनच स्मोक करतो. कोण? तुम्ही, आम्ही. मग याचा अर्थ आहे म्हणजे नो स्मोकिंग, नो स्मोकिंग. तू जर मला स्मोकिंग केलं तर मी तुझा प्राण घेईन असं तो म्हणतोय. पण जरी प्राण मिळालं तरी चालेल पण मी ओढल्याशिवाय राहणार नाही अशी प्रतिज्ञाच करतो. कोण? तुम्ही, आम्ही. जीव त्या आपण व्यसन त्याला काय म्हणतात? आपण खरं सांगा, काही लोक एखाद्याने मला खरं सांगितलं महाराज तंबाखू काय सुटतच नाही, मला सुटतच नाही. मग मला सांगा
तंबाखू जर याला सुटत नसेल का तंबाखूने याला धरलंय का बाबा? धरलंय का? आपण व्यसन म्हणजे त्याच्यातून मायेमध्ये गुंतलेलो आहे दादा, गुरफटलेलं आहे. ते माकडासारखी स्थिती झाली बरं का आपली, माकडासारखी. माकड पकडणारा काय करतो माहितीये का? व्यसन मला सांगायचंय, एवढं गुरफटतो त्या व्यसनामध्ये, सुटत नाही. पण सुटणं आपल्याच हातामध्ये आहे, पण आपण सुटत नाही दादा. मायेचं झालं, संसाराचं झालं, नाही तर सामान्यतः व्यसन झालं तरी ते सुटणं जडच आहे दादा. माकडाची स्थिती. माकड पकडणारा काय करतो बरं का? माकड पकडणारा काय करतो, ज्या ठिकाणी माकड बनलेलं एका चिंचोळ्या आकाराचा भांडा तयार करतो, म्हणजे एखादी कळशीच्या आकाराचा तो भांडा घेतो. त्या भांड्यामध्ये चणे टाकतो. कोण? माकड पकडणारा त्या भांड्यामध्ये चणे टाकतो. चणे टाकल्यानंतर आसपास चणे टाकतो आणि ज्या झाडावर माकडं बसलेली आहे त्या माकडं बसणाऱ्या झाडाखाली ते चिंचोळ्या आकाराचं भांडण ठेवतो. कोण? मदारी का गारोडी? तो पकडणारा तिथं ठेवतो आणि मग त्या ठिकाणी चणे टाकलेले आणि जाऊन लपून बसतो. सगळी माकडं खाली उतरतात. कशासाठी? मी माकडांचं सांगत नाही, तुमचं आमचं पण तसंच झालंय. ते झाडं खाली टाकलेलं ते चणे वेचण्याकरता ती माकडं येतात, खाली उतरतात. चण्यांची एवढी आवड लागते. आता खाली असणारे चण्याने त्यांचं पोट भरलं पाहिजे ना, पण नाही. अरे या कळशीमध्ये, या चिंचोळ्या आकारच्या भांड्यामध्ये देखील आहे. अरे बघतोस काय, त्याच्यामध्ये पण आहेत. काय त्याच्यामध्ये पण आहे. एक जण जातो, सगळेच हात घालायला जातात पण सगळ्यांचे हात जात नाही त्या कळशीमध्ये. आता काय केलं, तो हात घालण्याकरता गेला आणि एका माकडाने हात घातलं. मला व्यसनाचं सांगायचं बरं का. हात घातलं आणि मूठ भरली. कशाची? मूठ भरली चण्यांची. आता काढायला सुरुवात केली. आता मूठ निघेल का? बोला, कोणाची? मी माकडाचं सांगत नाही, आपलं पण तीच ते. ऐका, मूठ भरली, निघत नाही. काढण्याचा प्रयत्न करतोय. घाम फुटला ना माकडाला, घाम फुटला पण ते काय चणे काय निघायला मागत नाही. काय करावं त्याला सुचेना. काढण्याचा प्रयत्न करतो पण त्याचा हात काय निघत नाही निघत. आता खरं सांगा, माकडाला हात निघणं त्याच्या हातात आहे का दुसऱ्याने त्याला सोडवलं पाहिजे? बोला. तसं व्यसनाने आपल्याला धरलं का ते व्यसन आपणच धरलंय? बोला, आपणच धरलंय म्हणायला. आपण सोडलं तर व्यसन सुटलं आणि आपण धरलं तर काही प्राण गेला तरी सुटणार नाही. त्या माकडाचं हात काढणं आपल्याच त्याच्याच हातामध्ये आहे. त्यांनी एकदा का हातातले चणे सोडले, माकड मुक्त झाला. बरोबर की नाही? हातातले चणे सोडले, माकड मुक्त झाला. पण माकड काय चणे सोडायला तयार नाही आणि मग काय त्याची स्थिती झाली. शेवटी चणे सोडत नाही आणि मग एवढ्यामध्ये तो माकड पकडणार तिथं येतो आणि मग न चणे सोडल्या कारणाने काय झालं, डोंबाराच्या ताळावर नाचावं लागतं. कोणाला? ही तुमची आमची स्थिती झाली दादा, तुमची आमची स्थिती. माई